नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. आणि आज मी खूप दिवसांनी परत एकदा ब्लॉग स्टार्ट करत आहे. सो मागचे काही दिवस मला ब्लॉग करायला मिळाला नाही. सो आज असा प्लॅन झाला आहे की आम्ही आज चाललो आहे ते गणपतीपुळ्याला. सो माझ्याबरोबर कोण येणार आहे ते तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. सो आता वाजलेले आहे बघा 7 सकाळचे करेक्ट. आणि बघा सगळीकडे दव पडला आहे, आज खूप थंडी आहे. सो आमची आता ट्रेन आहे ती सकाळी 9:15 वाजता आहे मडगाव स्टेशनवरून. सो आता मला पहिले जायचं पण आहे ते स्टेशनवर. सो चला तर आता निघूया, लेट्स गो. तर मंडळी मी बघा आता मी निघालेला आहे आणि तुम्ही इकडं बघू शकता आज किती धुकं पडलं आहे, ते भरपूर आहे इकडं. आणि आता मी जाणार ते डायरेक्ट खांडेपारला, तिथं अक्षय येणार आहे. सो अक्षय आणि मी जाणार आहे बरोबर. तर मंडळी बघा फायनली इकडं आता अक्षय आलेला आहे. सो किती वाजता बाहेर समजा झाली 10-7:30 वाजता. सो आणि आता वाजलेलं आहे 7:45. सो आम्हाला अराउंड किती वेळ पाहिजे? 45 मिनिट्स पाहिजे. तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मडगाव स्टेशनवर. आणि आता वाजलेले आहे हे बघा 8:30. हे बघा मडगाव. आणि ट्रेनचा टायमिंग दिला आहे तो 9:15 वाजता. आणि आम्ही गाडी पार्किंगमध्ये घातली आहे. आता बघूया किती वाजता येते ती ट्रेन. सो चला. तर मंडळी बघा हे आहे मडगाव रेल्वे स्टेशन. आणि ही एक आता ट्रेन आलेली आहे. ही कुठं रे? नागर कुठे गेलं ते? नागर काय ते आहे बरे, नागरकोविल. नागरकोविल, हां नागरकोविल गांधीधामला जाणारी बघा ट्रेन इकडं आलेली आहे. सो हा आहे प्लॅटफॉर्म 1 आणि तो आहे प्लॅटफॉर्म 2 तो बघा. सो आता मी वेट करतोय रेल्वेचा. चला. तर मंडळी तुम्ही आता इकडे बघू शकता तर डिस्प्ले केलेला आहे. ट्रेन नंबर आहे 10104 आणि प्लॅटफॉर्म 1ला येणार आहे. आणि टायमिंग दिला आहे 9:15 आहे बघा. सो हा आहे प्लॅटफॉर्म 1 आणि तो आहे प्लॅटफॉर्म 2. सो आता मी वेट करतोय गाडीचा. आणि आता वाजलेला आहे 9:15 आहे बघा. सो तर मंडळी फायनली बघा मांडवी एक्सप्रेस आलेली आहे. S5 डब्बा आहे आमचा मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारी. कुठं रे? S5 S1 S2 पुढं या. होय पुढे या. तर मंडळी आमचा डबा आहे तो S5 आहे. सो आता मी पुढं लागणार आहे गाडी. बाय बाय गोवा, बाय बाय. तर मंडळी आता फायनली आम्ही बघा ट्रेनमध्ये आलेलो आहे. आणि आमचा नंबर आहे तो बघा मी 17वर बसणार आहे आणि अक्षयचा 20. बघा फायनली खिडकीच्याच बाजूला आम्हाला सीट मिळालेला आहे. सो मस्तच झाला एकदम. सो आता बॅगा वेगळे ठेवूया आणि एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग हा पुढचा. सो चला. तर मंडळी आमची जर्नी असणार आहे ती 6:30 तासाची. 6:30 7 तास 7:30 लागू शकतात कारण मध्ये क्रॉसिंग लागतं. सो त्याच्यामुळे सो चला आता जाऊया आणि डायरेक्ट रत्नागिरीला. तर मित्रांनो हे बघा आता गाडी सुटलेली आहे आणि बघा आता गाडीनं वेग धरलेला आहे. आणि आता नेक्स्ट स्टेशन असणार आहे ते करमळी. थोड्याच वेळात आता आम्ही पोहोचणार आहे करमळीला. आणि त्यानंतर 2:30-3:30 म्हटलं आम्ही रत्नागिरीला पोहोचणार आहे. आणि हा आहे S4 आणि आम्ही होतो तो S5 डबा. इकडं सगळी पूर्ण गाडी खालती आहे बघा, कोणच नाही बघा इकडं, पुढं भरेल. तर मंडळी तुम्ही इकडं बघू शकता हा आहे जुवारी ब्रिज. तर मंडळी हा पोहोचलेला आहे करमळीला. हे आहे करमळी रेल्वे स्टेशन. आणि आता मी वाट बघतोय वडापावची, गरमागरम वडापाव खायची. भूक लागली आहे मला. इकडे येतात काय
चहा आणि वडापाव मस्तपैकी खाणार आहे इकडं. भजी गरमागरम कांदा भजी नको आहे मला. तर मंडळी बघा आता आम्ही घेतलेला इकडे चहा अद्रकवाली चहा आहे बघा इकडे तर घेतलेली आहे. आम्ही आता वाट बघतोय वडापावची पण अजून काय कोण येतच नाही रे. चहा घेऊया आधी चला. मंडळी बघा फायनली आमचा वडापाव आलेला आहे. इकडं घेतलाय कॉफी. कसा आहे रे वडापाव? मस्त आहे एकदम मस्त. आणि हा मला 17 रुपये पडतो राईट. चला आता खाऊया. तर मंडळी आता फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर. आणि आता करेक्ट टाईम झालेला आहे 2:30 वाजलेला आहे. आणि बरोबर टाईमला ही रेल्वे स्टेशनवर पोहोचली. मागच्या वेळेला मी आलेलो तेव्हा खूप उशीर झालेला, 1 तास उशीर होता. सो लवकर पोहोचले आम्ही. आणि आता इथून आम्ही जाणार आहे ते रत्नागिरी बसस्टँडवर. इथून रिक्षा बी बघूया कुठं बाहेर आहे ती. रिक्षा बी करणार आहे आणि मग जाणार आहे. सो चला. तर मंडळी बघा तुम्ही आता इकडं पाहू शकता हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन नवीनच हे केलेलं आहे, रिनोव्हेशन केलेलं आहे ते सगळं. आणि एकदम मस्त दिसतं आहे. मागच्या वेळेला आम्ही आले तेव्हा याचं काम चालू होतं स्टेशनचं. बघा वेलकम टू रत्नागिरी. आणि तुम्हाला आता बाहेरूनही दाखवतो. ते बघा हे असं आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. किती सुंदर दिसतंय ते बघा. सो आता आम्ही इथं रिक्षा पकडून बसस्टँडवर जाणार आहे. सो चला. तर मंडळी बघा आता आम्ही इकडं रिक्षा पकडलेली आहे. आणि इथून रत्नागिरी बसस्टँड आहे जे 10 किलोमीटर आहे इथून. आणि रिक्षाचं भाडं आहे ते 200 रुपये घेतात इथून बसस्टँडवर जाण्यासाठी. तर मंडळी बघा हे आहे रत्नागिरीचं ओल्ड बसस्टँड. तुम्ही इकडं बघू शकता. आणि इथं लोकांची म्हणजे किती आहे ती. आणि आय थिंक ही गणपतीपुळ्याला जाणारी बस आहे का माहीत नाही मला. काय रे अक्षर? 2 किलोमीटर जाते. 2 किलोमीटर आहे. सो अजून यायची आहे आमची बस. तर मंडळी अजून आमची इकडं बस लागणार आहे इथं. आता वाजलेलं आहे 3 आहे बघा. सो आता वाट बघूया. तर मंडळी आता फायनली आम्हाला लालपरी मिळालेली आहे गणपतीपुळ्याला जाण्यासाठी. आणि इथून किती आहे किलोमीटर? 23 किलोमीटर आहे इथून. तुम्ही बघू शकता पाठीमागे पूर्ण बस बनलेली आहे. आणि वाया हरिवारी मार्गे जाणार आहे ही बस डायरेक्ट गणपतीपुळे. सो अराउंड 1 तास बस लागणार आहे. ती आता किती वाजेपर्यंत बसलेली. तर मंडळी हे बघा फायनल तिकीट काढलेलं आहे. आणि तिकीटचा रेट आहे जो 51 रुपये 500 आहे. आणि आमचे झालेलं 102 रुपये आहे बघा. आणि बघा आता चाललेलं आहे. आणि रस्ता सगळा खडबडीत आहे. आणि पूर्ण बस बनलेली आहे. तर मंडळी हे बघा आता वाजलेले 4:15. आणि फायनली आता पोहोचलेलो आम्ही गणपतीपुळ्याला. आणि हा इथं स्टॉप आहे गणपतीपुळ्याचा जर तुम्ही इकडं बसमधून आलात तर. सो इथून आता चालत जायचं आहे मंदिरापर्यंत. तर मंडळी तुम्ही आता इकडे बघू शकता आम्ही आता रूमवर आलेलो आहे. आणि आता मी जरा फ्रेश बी होणार आहे. सो तोपर्यंत मला इथं रूम टूर दाखवतो. बघा इथं 2 बेड आहे. इकडं बेसिन आहे बघा, टेबल. आणि बाहेरून गॅलरी आहे ही बघा. एकदम बरी आहे, एकदम मोठी आहे बघा इथून. आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि इथून जवळपासच मंदिर आहे इथून 100 मीटरवर. आणि हे पूर्ण अशी बागायत आहे बघा, त्यांचीच आहे ते आम्ही राहिलेलो आहे तिकडं. सो आजचा मी व्हिडिओ इथं सेंड करतो आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्लॉग्स बाय.